महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. खांडबाऱ्यात माकडांचा वाढता उच्छाद. कापड दुकानात शॉपिंगसाठी घुसल्याने बाजारपेठेत खळबळ. शाळा मशिदीनंतर आता दुकानात एंट्री. सीसीटीव्हीत कैद प्रकार. ग्रामस्थ जखमी. वनविभागाच्या तातडीच्या कारवाईची मागणी. नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. शाळा आणि धार्मिक स्थळांमध्ये घुसखोरी केल्यानंतर आता या माकडांनी थेट बाजारपेठ गाठत कापड दुकानात एंट्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खांडबाऱ्यातील गजबजलेल्या बाजारपेठेत असलेल्या एका कापड दुकानात अचानक माकड शिरल्याने एकच गोंधळ उडाला. खरेदीसाठी आलेले ग्राहक आणि दुकानदार जीव मुठीत धरून दुकानाबाहेर पळताना दिसून आले. काही वेळ दुकानात फिरत माकडाने शर्ट पॅन्टकडे नजर टाकली आणि कोणतीही वस्तू न घेता ते बाहेर पडले. या प्रकारामुळे परिसरात माकड शॉपिंगला आले होते अशा मिश्किल चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही घटना केवळ विनोदी नसून गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही खांडबाऱ्यातील शाळांमध्ये आणि मशिदीत माकडांनी घुसून विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. त्या घटनांनंतरही माकडांचा उपद्रव कमी झालेला नसून दिवसेंदिवस तो अधिक वाढत चालला आहे. स्थानिकांच्या मते या माकडांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत आणि काहींना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. शाळांना सध्या सुट्ट्या असल्या तरी बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी माकडांचा वावर वाढल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी नवापूर शहरातही अशाच प्रकारे माकडांनी उच्छाद मांडला होता. त्यावेळी जळगाव येथील विशेष पथकाने पिंजरे लावून माकडांना जेरबंद करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे खांडबारा परिसरातही तातडीने अशाच प्रकारची मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान वनविभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने पिंजरे लावून माकडांना पकडावे, अन्यथा येत्या काळात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी जावेद खाटे, खांडबारा.